मित्रांनो, आताच एक आपल्याला प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली। कारतूस विपक्ष पबजी अशी एक बॅनर वरती शर्यत बघायला भेटलेली आणि कारतूसच्या गळ्यामध्ये निघाला आपला देवरुम भिवंडीचा लक्षा। एक बिनजोडला मोठं नाव आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव देवरुम भिवंडीचं। शेठशी बोलूया। शेठ नमस्कार। नमस्कार दादा नाव सांगा ना आपलं। राज दादा राज पाटील। दादा काय सांगाल, आपली गाडी कोणाचे नाव बोलतं? नेहा शामशेट दलवी देवरुम भिवंडी। शामशेट दलवी एक मोठं नाव या बिनजोड मध्ये आणि हार असो किंवा जीत असो नेहमी आपल्याला टॉप मध्येच पळताना बघायला भेटतात। कोणत्याही प्रकारचा आपल्याला गर्व किंवा काही त्यांच्या जो स्वभावामध्ये बघायला भेटत नाही। हार असो किंवा जीत असो एकदम आनंदाने पचवतात। काय सांगाल शामशेट बद्दल? शामशेट बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे। शामशेट हारो किंवा जिको नाव आमचं एक नंबरलाच असतो। दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली, बिनजोड बद्दल सांगा ना। बिनजोड आमची भावाभावातच बिनजोड होती। ते पबजी वाले बी आमचेच आहेत, जितू माने। सगळे घरचे संबंध आहेत आमचे। शामशेटचे आणि जितू माने भाऊ भाऊच आहेत। कारण का मागच्या वेळी पण आपण बघितलं होतं तुमची एकच भागातली बैल आणि कुठून कुठेतरी पहिल्यामध्ये काय बोलतात लिपून बैल पण आपलीच निघाली। एक योगायोग म्हणावा लागेल आणि एक चांगली बिनजोड झाली। काय सांगाल आजच्या बिनजोड बद्दल? कारण का आज लक्षाच्या अंगावरती गुलाल, हा गुलाल बघता काय वाटतंय तुम्हाला? हा गुलाल आम्हाला पाहिजेच होता, कारण की आमचे नेहाताईचा वाढदिवस होता, त्यामुळे आम्हाला गुलाल हा पाहिजेच होता। दादा नक्कीच दोन्ही साईडला वाढदिवस होता, पण ज्या दिवशी वाढदिवस असतं त्या दिवशी नंदीच्या अंगावरती गुलाल, पण आता हा गुलाल कोणाच्या अंगावरती पडेल हा मोठा प्रश्नचिन्ह होता। जेव्हा म्हणजे आपला पैरा वगैरे झाला तर एक आशा अपेक्षा होती का की ही गाडी होऊ शकते? आशा होतीच आज, कारण की गेल्या टायमाला लक्षाच्या आमच्या शेपो मार लागलेला, तो अजून सापणायला तरी आम्ही नेहाचा आमच्या ताईचा वाढदिवस असल्यामुळे बैल घेऊन आलो। दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? कारण का ताईचा वाढदिवस आणि या ताईच्या वाढदिवसाला आज खरोखर लक्षाने आपल्या चांगला गुलाल घेऊन दिलेला आहे। आम्हाला बर्थडे होता म्हणून आज बैलाने जीवाचं रान करून पळाला आणि आम्हाला गुलाल मिळवून दिला बैलाने। 100% आजारी असताना पण बैल पळाला आज ताईसाठी। दादा लक्षाचा राग बघता कोणी त्याची जवळ जात नाही, पल्ल्याच्या नंतर म्हणजे असं काय त्याच्या अंगात घुसतं की खरोखर तो कोणाला जवळ पण उभा करत नाही? स्वभावच आहे, रागीट आहे, तसंच पब्लिकचा भिताड पण आहे। पब्लिक जेवढी पब्लिक असेल तेवढ्या पब्लिकने पळतो आणि आम्हाला त्याच्यावर गर्व आहे, तर तो आमच्या गावासाठी नावासाठी पळतो। दादा मुंबई बिनजोड म्हणजे पब्लिकला पळणं खाऊ गोष्ट नाही। लक्ष बरेचशी वर्षी झालं, हार असो किंवा जीत असो नेहमी पब्लिकला पळाला आणि त्याच जोशाने त्याच जोमाने आपल्याला पळताना बघायला भेटतं पब्लिकला। 100%, कारण की आम्ही पब्लिकनी पळतो म्हणूनच बैल ठेवलाय। कारण की मुंबईमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, जो पब्लिकनी पळतो तोच खरा बादशाह। त्याच्यामुळं आम्हाला लक्षावर गर्व आहे का पब्लिकनी पळतो। तर पब्लिकनी पळायचं म्हणजे खाऊ गोष्ट नाही। कशा प्रकारे तुम्ही अगोदरपासून शिकवून दिली त्याला किंवा कशा प्रकारे पैरे केले की त्यांनी खरोखर पब्लिक चिरून आज त्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर केलंय? जेव्हा आम्ही घेतला तेव्हापासूनच तो पब्लिकनेच पळत होता, लहानपणापासून तो पब्लिकने पळतो, त्याच्यामुळेच आम्ही त्याची खरेदी केली आणि मुंबईमध्ये पण आम्ही कंटिन्यू त्याला पब्लिकनेच पळवतो। तर किती दिवस झाले तुमच्या दावणीला आहे हा? जवळ तिसरं का चौथं वर्ष, 3-4 वर्ष झाले, 4 वर्ष। ओके, म्हणजे दुसरा चौसापासून होता का? नाही, पुरा झालेलाच बैल आहे ना। बैल आपण तिकडून कधीपासून आले म्हणजे 3 वर्ष झाले साधारण आपल्याकडे। आलेला? 3 वर्ष आपल्याकडे बैल आहे। दादा किती वर्षापर्यंत आणखी लक्षाचा म्हणजे पळण्याचं कार्य काल असू शकतो? आता त्याच्याकडे धमक आहे तेवढं पळेल तो। दादा असे कोणकोणते नंदी आहेत की म्हणजे बघा जुन्या आता आपला नंदी पण जुना आहे, जुन्या शर्यतीमध्ये अशा त्यांच्या सोबत पळालेला आपल्या मुंबईमध्ये सर्व टॉपचे आहेत आतले बैल, सर्वांच्या बरोबर पळालेला बैल आहे आपला। दादा मुंबईमध्ये पब्लिकचा जो बैल आहे त्याला मागणी पण जास्त असतं, म्हणजे त्याला पैऱ्यासाठी मागणी जास्त येतं। मग अशामध्ये तुम्ही पैऱ्याचं कसं काय नियोजन करता? पैऱ्याचं नियोजन आपल्याला फोन करेल त्याला बैल आपण देतो। म्हणजे संबंधामध्ये प्रत्येकाला सर्व संबंध असतील, बैल कोणता चांगला पळत असेल आम्ही लगेच देतो बैल, कोणाला नाकारत नाही आम्ही जास्त। दादा हाच कुठेतरी मुंबईचा खेळ असावा। बघा मी बऱ्याच वेळेला बघतो की गाडी पडल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी पैऱ्यासाठी पण आपल्याला म्हणजे नकार येतो किंवा बरेचशे अशा अडचणी येतात। मी लक्षात असं कधी काही बघितलं नाही की पैरा त्याला नीट भेटत नाही किंवा काय, जेव्हा हारो किंवा जिको लक्ष चांगल्याच पैऱ्यामध्ये दिसतं। कारण की शेटणी पहिल्यापासून सर्वांना बैल देतच आलंय, कारण की लक्षात नाही आली लक्ष आमचा 4था का 5वा बैल आहे, पब्लिकने पळतो। पहिले 4 बैल होती ते पब्लिकने पळायची।
लक्ष सारखाच आणखी एक वासरू पण मला तर वाटतं एक नंदी तुम्ही घेतलेला, काय सांगाल त्याच्याबद्दल? चिमणे आहे, तो बी पब्लिकने पळतो दोन्ही साईडून. आणि हा तुमचा 7721 ब्रँड बरोबर ना? हा. या ब्रँड बद्दल काय सांगाल? कुठून कुठेतरी तुमच्या शेटचं आणि तुमचं पण नाव या ब्रँडला लागतंय आणि आज उंचावर चाललंय. तो ब्रँड आमचा पहिलेपासून आहे 7721. गाड्या नंबर बी तोच बट आहे. बरेचसे असे मित्र परिवार असतात, मित्र परिवाराबद्दल काय सांगाल? आणि खास करून आज तुमच्या सोबत तुमच्या भावासारखा रोहित मित्र देखील आहे, त्याला काय काय सांगाल आज? त्याला बी चांगला आमचा आता नवीन आम्ही ब्लॉग चालू केले आमच्या रोहित दलवीनी. ओके, त्याला बी सपोर्ट करा. नक्कीच. भाऊ चॅनेलचं नाव काय तुझ्या? रोहित दलवी 7721. ओके, रोहित दलवी 7721 हा युट्यूब चॅनेलचं नाव आहे. स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. आणि ही मागे सगळी दिसते ना आता कलिंगरा खाताना, या पोरांबद्दल काय सांगशील? म्हणजे बघा एक आनंद व्यक्त करतात ती आणि कुठेतरी जिवाल्याचा आणि चांगला खेळ आपला खेळताना पोरं बघायला भेटतात. चांगला गेली सर्व संगतीच असतात. लक्ष हारो जितो लक्षच्या सोबतच असतात. लक्षाला काय झाला तरी सोबतच, लक्षच्या सोबतच असतात कायम. दादा आज सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. हरल्याच्या नंतर कसं काय असतं पोरांचं? थोडं नाराजगी असते, पण तेवढी नाराजगी आम्ही करून देत नाही. वापस लक्ष आम्हाला तेच गुलाल देते. हा. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, भावाचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लक्ष कधी मैदानाने येईल आणि कधी कोणती शर्यत असेल ना, सगळं छुपो पैरे ह्यो सांगेल. याच्याच चॅनलवरती सगळे अपडेट असतात. याला मेसेज करा किंवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लक्षाच्या शर्ती बघण्यासाठी. तसेच चालेल दादा, आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि असंच लक्ष पब्लिकने बोलून तुम्हाला गुलाल देत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद.